खाऊचे पान कधी व केव्हा लावायचे? पान हे एक सदाहरित किंवा 12ही महिने पान देतात, जे सुंदर पानांमुळे किंवा औषधी गुणधर्मांमुळे ओळखले जाते. या पानांमध्ये अँटीसेप्टिक, अँटीफंगल अँड अँटीइन्फ्लेमेटरी गुण आहेत. या पानांमुळे श्वासाच्या समस्या, खोकला यासाठी फायदेशीर आहेत. पानांचे धार्मिक महत्त्व आहेत. पूजापाठ, व्रत किंवा शुभ कार्यालाही उपयोगी आहेत. हे शुभ मानले जाते. ओम साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. पानाची वेल लावण्यासाठी फेब्रुवारी एप्रिल हा महिना एकदम चांगला आहे, तर पावसाळ्यामध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा पण योग्य आहेत. या महिन्यामध्ये उष्णता व मातीत ओलाव्यामुळे लगेच बेल ग्रो होते. त्यानंतर 12 ते 14 इंच मोठी कुंडी निवडा. कुंडी प्लास्टिक असेल तरीही चालेल. ड्रेनेज होल पाडा की त्यामुळे पाणी ड्रेन होऊन जाईल. माती कशी निवडावी? तर माती भुरभुरीत असावी. 50% गार्डन माती, 30% शेणखत, 20% वाळू हे सर्व एकत्र करून तुम्ही प्लांट लावू शकता. ही माती हलकी व पाणी लवकर ड्रेन होते. वेल कशी लावायची? तर तुम्ही कटिंग पण लावू शकता किंवा नर्सरीतून प्लांट आणले असेल तरीही चालेल. वेल लावल्यानंतर 7-8 दिवस सावलीत ठेवा व थोडे थोडे पाणी द्या. पाण्याच्या वेलांची काळजी कशी घ्यायची? तर वेलाला डायरेक्ट सूर्यप्रकाश नको, तर अप्रत्यक्ष किंवा हलक्या स्वरूपाचा सूर्यप्रकाश हवा असतो. जास्त ऊन मिळाले तर पाने पिवळी होतात आणि सुकायलाही लागते. पाणी कसे द्यायचे? तर मातीत ओलावा ठेवा, पण पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. उन्हाळ्यात रोज पाणी द्या, तर थंडीत 1 दिवसातून पाणी द्या. हे प्लांट वेलवर्गीय असल्यामुळे त्याला सहाऱ्याची गरज भासते आणि त्याला काठी उभी करून ठेवा, जेणेकरून वेल वाढायला लागली की त्याचा आधार द्या आणि त्याच्यावरती वेल वाढेल व पानही स्वस्त राहतील. कोणते खत द्यायचे? तर महिन्यातून एकदा माती चांगले हलवून घ्या. 2-3 मूठ वर्मी कंपोस्ट द्या आणि शेणखताचाही महिन्यातून एकदा वापर करा. निमखली पाण्यात मिसळून टाका, त्यामुळे कीड लागत नाही. पाण्याची गरज असते व पाने स्वस्त व चांगली मिळावी यासाठी 15 दिवसातून हलक्या स्वरूपात पाण्याचा स्प्रे पण करू शकता. त्यामुळे पानांवरची जी धूळ आहे ती निघून जाईल व पाने चमकदार राहतील. थंडीत जास्त काळजी घ्या. पानांची वेल वाढीमध्ये फरक पडतो, त्यामुळे थोडे गरमपणा येईल अशा ठिकाणी ठेवा. आपल्या जर घनदाट वेल पाहिजे असेल तर 1-2 महिन्यातून प्रूनिंग करा. त्यामुळे जास्त फांद्या येतात आणि आपली वेल सुंदर दिसून घनदाट होते. 1-2 वर्षातून एकदा कुंडी बदला, कारण मुळांना पसरवायला जागा मिळते. आणि पानांवरती जर कुठं किडांचा किंवा कसला प्रादुर्भाव झाला तर थोडा नीम ऑइलचा स्प्रे करा, जेणेकरून आपल्या पानं हे स्वच्छ आणि व्यवस्थित मिळतील. त्यानंतर पानांच्या वेलांचे फायदे काय आहेत? तर धार्मिक कार्य यामध्येही त्याचा उपयोग होतो. खोकला, श्वसनाचे आजार व आपली पाचन जी शक्ती आहे ती पण वाढवते. जर तुम्ही हे प्लांट लावणार असाल तर औषधीय व धार्मिकदृष्ट्या चांगले आहेत. थोडी काळजी घेतली तरीही वर्षभर हिरवेगार राहते. त्यामुळे आपल्या टेरेस गार्डनमध्ये शुद्ध व हिरवेगार राहते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि जर आत्ता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.